तर मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 22 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णवने ठरवलेलं असतं, ईश्वरीशी बोलून आपण ईश्वरीच्या मनातलं जाणून घेऊ शकत नाही. म्हणून आता ईश्वरीला थोडासा त्रास द्यायचा, तिला जेलस फील करवायचं आणि तिच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं. अर्णव त्याचप्रमाणे सगळं करतो. अर्णव ईश्वरी रूममध्ये येत असताना किरण नावाच्या मुलीशी बोलतो. ईश्वरी ते ऐकते. ईश्वरी खूप जलस फील करते. ती खाली जाते आणि अंजलीला विचारते, अंजली ताई, किरण नावाचं ओळखीतलं तुमचं कोणी आहे का? अंजली विचार करते आणि म्हणते, अगं हो, किरण म्हणजे चिंटूची बेस्ट फ्रेंड. तिच्याशी तो खूप बोलतो, खूप गप्पा मारतो. कॉलेजमधली फ्रेंड आहे ती. अगं त्यांचं खूप पटायचं. आम्ही तर आहे ना त्या दोघांना पण चिडवायचो. ईश्वरी ते सगळं ऐकते आणि खूप जलस फील करते. ती लगेच आकाशला फोन लावते. ती आकाशला विचारते, अर्णव सर आलेत का? त्यांचा फोन बंद येतोय, त्यांना देता का? आणि ईश्वरीला कळतं की अर्णव ऑफिसला गेलेलाच नाही आहे. ईश्वरी मनात म्हणते, म्हणजे अर्णव सर माझ्याशी खोटं बोलून ऑफिसला गेलेच नाही आहेत, म्हणजे ते कुठे गेले असतील? इथे अर्णव एका मुलीला भेटायला आलेला असतो. तो तिला भेटतो, तिला मिठी मारतो आणि ईश्वरी लांबून हे सगळं बघते. ईश्वरीचं जळफळाट होत असतो. ती शेवटी रागाच्या भरात, जेलसीच्या भरात सगळं सांगून टाकणार असते. मनात तिच्या किती प्रेम आहे ते सांगणार असते. तर इथे राकेश जुगार खेळायला बसलेला असतो. पैसे कमवण्यासाठी आता हाच त्याला मार्ग दिसतो. त्या जुगारात सुद्धा त्याच्याकडे होते नव्हते तेवढे सगळे पैसे तो हरून जातो. राकेश जुगार खेळत असताना त्याला सारखा दादाचा फोन येतो, पण राकेश काही फोन उचलत नाही. राकेश तो कॉल घेत नाही, म्हणून दादा त्याला फोटो पाठवतो. राकेश तो फोटो बघतो आणि त्याला कळतं की तो दादा घरी पोचलाय. राकेशची हवा एकदम टाईट होऊन जाते. दादा घरी पोचलाय म्हणजे आता आपलं काही खरं नाही. राकेशचा थरथराट होतो आणि तो तिथून निघतो. आता राकेशचं भांडण तर सगळ्यांसमोर फुटणार आहे, पण ईश्वरी अर्णवसमोर प्रेमाची कबुली कशी देते हे पण बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव, ईश्वरी राकेशला धमकावतात. तू आता हरतोयस आणि असंच हरत राहणार, आम्ही जिंकणार आणि तुला घराबाहेर काढणार, हे सगळं बोलतात आणि आतमध्ये जातात. राकेशची इथे चिडचिड होते. राकेश मनात म्हणतो, नाही, आत्तापर्यंत मी हरत आलोय, पण यापुढे नाही. बघा मी आता पुढे काय काय करतो. राकेश अर्णव अंजली यांच्यामध्ये फूट पाडायचं ठरवतो आणि तो आतमध्ये जातो. तर इथे आजी विचार करत बसलेल्या असतात. ईश्वरीची पत्रिका अर्णवसोबत जुळत नव्हती. अर्णवचं लग्न जुळायच्या वेळेस गुरुजींनी काय सांगितलं होतं ते त्यांना आठवतं. आणि आत्ता काल गुरुजी जे काही बोलले ते त्यांना आठवतं. आजी खूप कन्फ्यूज असतात. आजी आपल्या विचारामध्ये असताना अंजली तिथे येते. वल्लरी चोरून त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. अंजली विचारते, आजी काय झाले, कसला विचार करतेस? आजी म्हणतात, अंजली, अगं बघ ना, ईश्वरी अर्णव यांची पत्रिका जुळत नव्हती. त्यावेळेस गुरुजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. ईश्वरी जर घरात आली तर संकट येणार सांगितलं होतं. पण नंतर सगळं ईश्वरीच्या बाजूने होतंय. म्हणजे देवीचा आशीर्वाद मिळाला तो ईश्वरीला, सात्विकाने कौल दिला तो ईश्वरीला, आणि आता काल गुरुजी बोलून गेले ते ईश्वरीच्या बाजूनेच. मला काही कळतच नाहीये हे सगळं काय होतंय. ईश्वरी या घरासाठी सुटेबल आहे की नाही मला काही कळत नाहीये. अंजली म्हणते, आजी, अगं ईश्वरी खूप गोड मुलगी आहे. आपलं मानते या घराला आणि आपलंसं करून घेतलंय. ईश्वरी खूप चांगली आहे गं, तिच्यावर विश्वास ठेव. आजी पण ठरवतात की हो, ईश्वरीवरती विश्वास ठेवायचा. आजी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करतात. वल्लरीने चोरून सगळं ऐकलेलं असतं. वल्लरी मनात म्हणते, नाही नाही, या म्हातारीचं मत बदलायला नको. ईश्वरीबद्दल वाईट मत आहे ना ते तसंच राहिला पाहिजे. जोपर्यंत ईश्वरीच्या आईचा तो फोटो सापडत नाही, तो बॉक्स सापडत नाही, तोपर्यंत मला हे असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्यासाठी सतत प्रयत्न करायलाच हवे. वल्लरी ईश्वरी आजींच्या मनातून कशी उतरत राहील याचा विचार करत असते. तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये आलेले असतात. अर्णव वायरचा गुंता सोडवत असतो. ईश्वरी मनात म्हणते, आज गुरुजी म्हणाले मी लाखात एक सून आहे या घरची. म्हणजे अर्णव सरांना समजलं असेल का की माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, मी याच घरात आयुष्यभर राहणार आहे. ते मला बोलायला पाहिजे. ईश्वरी अर्णवशी बोलायला येते. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, थँक्यू सो मच. अहो पादुका गायब झाल्या तेव्हा सगळ्यांनी चोरीचा आरोप घेतला, पण तुम्ही तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवला. का केलं तो असं? अर्णव म्हणतो, मी सिद्धोर, अगदी सोपं आहे गं. अगं आपण फ्रेंड्स आहोत, बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि त्यामुळे ईश्वरी अर्णवला हिंट देण्याचा प्रयत्न करते, पण अर्णव असं दाखवतो की त्याला काही कळतच नाहीये. ईश्वरी खूप चिडचिड करते आणि आतमध्ये निघून जाते. अर्णव ठरवतो की आता ईश्वरीला तिच्याच तोंडून कबूल करायला लावायचं की तिचं आपल्यावरती प्रेम आहे.
तर इथे राकेश आपल्या रूममध्ये येतो. मगाशी अर्णव ईश्वरीने त्याच्या भोवतीची राख रांगोळी टाकली होती ती त्याला आठवते. राकेशला वाटतं की अंजली अर्णव यांच्यामध्ये फूट पाडायला हवी. राकेश विचार करत असतो आणि तेवढ्यात तिथे अंजली येते. अंजली म्हणते, आजची पूजा किती छान झाली ना, आणि पादुका पण सापडल्या, किती सगळा कार्यक्रम चांगला झाला. राकेश म्हणतो, अंजली मला एक बोलून दाखवायचं होतं. म्हणजे कसं आहे ना, तू माझी बायको आहेस म्हणून तुझ्याकडे मन मोकळं करतोय. अंजली विचारते, काय झाले? राकेश म्हणतो, अगं मगाशी नाही का पादुका कशा काय गायब झाल्या असतील, कोणी चोरल्या असतील, असा जेव्हा अर्णवने मला प्रश्न विचारला होता तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये वेगळा सूर होता. त्याला असं दाखवायचं होतं की मी चोरी केली. त्याच्या बोलण्यामध्ये संशय होता. शेवटी काय ना, मी इथे आश्रित आहे, घर जावई आहे, म्हणून ते असे वागत असतील का? अंजली म्हणते, नाही हो, अहो तुम्हाला त्रास होऊ नये असं त्यांना वाटतं आणि ते मुद्दाम कोणी काही करणार नाही. तुम्ही जरा विचार करा ना. अर्णव मगाशी म्हणाला होता, तुम्ही वकील आहात आणि वकिलकीच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं ते जाणून घेण्यासाठी तो बोलला. आणि अर्णवच्या मनात तुमच्याबद्दल फक्त रिस्पेक्ट आहे. तो असं काहीही बोलणार नाही. राकेश म्हणतो, हो असेल, पण हे बघ, मला वाटलं ते बायको म्हणून मी तुला बोलून दाखवलं. शेवटी अर्णव मेहुणा आहे माझा. त्यानं आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केले. नाही नाही, तो शंका नाही घेणार माझ्यावर. अंजली राकेशला मिठी मारते. इथे राकेश मनात म्हणतो, अंजली आता बघ, तुमच्या बहीण भावांमध्ये मी वणवा पेटवणार, गैरसमजाचा वणवा, आणि त्यामध्ये तुमच्या दोघांना एकमेकांपासून लांब करणार, कायमचं लांब करणार. राकेश अजून त्या दोघांमध्ये फूट कशी पाडता येईल याचा विचार करत राहतो. तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी किचनमध्ये आजींसाठी चहा करत असते. ईश्वरीच्या मनात अर्णवचेच विचार असतात. ईश्वरी ठरवते की आता आजींना चहा द्यायचा आणि अर्णववरती आपलं किती प्रेम आहे ते अर्णवला जाऊन सांगून टाकायचं. ईश्वरी चहा करत असते आणि वल्लरी तिथे येते. वल्लरी ईश्वरीला म्हणते, अंजली तुला बोलवते. ईश्वरी अंजलीला भेटायला जाते आणि इथे वल्लरी पटकन चहाजवळ येते. आजींना सुंठ पावडरची ॲलर्जी आहे म्हणून ती मुद्दामच चहामध्ये सुंठ पावडर टाकते. तर थोड्या वेळाने सगळे बाहेर बसलेले असतात. ईश्वरी आजींना चहा देते. आजी चहाचा घोट घेतात आणि त्यांना त्रास व्हायला लागतो. वल्लरी मोठमोठ्याने आवाज देऊन अर्णवला बोलून घेते. अर्णव आजींची काळजी घेतो, त्यांना पाणी देतो आणि अर्णव विचारतो, आजी असा कसा त्रास झाला? आजी म्हणतात, अरे चहामध्ये सुंठ पावडर होती ना, त्यामुळे त्रास झाला. वल्लरी पुन्हा सुरू करते, ईश्वरी किती वाईट आहे, तिने आजींच्या चहामध्ये मुद्दामच सुंठ पावडर टाकली, आजींना त्रास व्हावा म्हणून तिने हे सगळं केलं, असं काही काही बोलते. आजी म्हणतात, वल्लरी अगं ठीक आहे, तिला माहिती नसेल मला सुंठ पावडरची ॲलर्जी आहे, आणि तू तिला जास्त बोलू नको, घरामध्ये कलह करू नकोस, तू जा इथून. वल्लरी चिडचिड करत तिथून निघून जाते. आजी ईश्वरीला दुसरा चहा करायला सांगतात. ईश्वरी चहा करण्यासाठी ओट्याजवळ येते आणि तिला वल्लरीचा मोबाईल दिसतो. ईश्वरीला सगळं कळतं की वल्लरीने मुद्दाम आजीला त्रास देण्यासाठी सुंठ टाकली होती. ईश्वरी वल्लरीचा मोबाईल घेऊन वल्लरीकडे येते. ईश्वरी वल्लरीला म्हणते, तुम्हाला हा मोबाईल हवाय का? काय हो, तुमचा मोबाईल कुठे होता? ओट्याजवळ ना, म्हणजे याचा अर्थ तुम्हीच सुंठ पावडर टाकली होती. वल्लरी म्हणते, हो टाकली होती सुंठ पावडर, काय करणार आहेस तू? ईश्वरी म्हणते, हे बघा, तुमचा राग माझ्यावर आहे, तो माझ्यावरती काढायचा. जर घरातल्या बाकीच्यांना कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर गाठ माझ्याशी आहे. मी फक्त धमकी देत नाही, तुम्हाला धडा शिकवेन सुद्धा. ईश्वरी वल्लरीला धमकावते, तिथून निघून जाते. वल्लरी म्हणते, थांब ग, एकदा तो बॉक्स हातात आला ना की मग दाखवते तुला तू काय आहेस ते. अर्णवने नाही तुला घराबाहेर काढलं ना तर नाव नाही सांगणार वल्लरी. वल्लरी मनात विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.